ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा महिपत दामिनीवर वार करणारच असतो तेवढ्यात दामिनी तिच्याजवळचं पिस्तूल बाहेर काढते आणि महिपतवर रोखून धरते आणि त्याच ताकदीने महिपतला म्हणते, मागे व्हायचं. काय म्हणाली मी? मागे व्हायचं. असं म्हणून त्याच पिस्तुलीनं महिपतला पाठीमागं सरकवते आणि म्हणते, इथून निघायचं आणि परत मला तोंड नाही दाखवायचं, समजलं? त्यावर महिपत तिच्या दिशेने जात तिला म्हणतो, जाणार, इथून कायमचा जाणार, परत कधीच नाही येणार. पण तू बाहेर येणार ना कधीतरी? हे पिस्तूल नसेल तुझ्याकडे कधीतरी? एकटी दुकटी रस्त्यानं कधीच फिरू नको. काय? एकटी दुकटी रस्त्यानं कधीच फिरू नको. कुठल्या अंधाऱ्या रस्त्यातून हा पिसाळलेला महिपत तुझ्या समोर येईल आणि तुझ्यावर वार करेल, काहीच सांगता येत नाही. असं म्हणून तो हवेत एक वार करतो आणि दामिनीच्या ऑफिसमधून निघून जातो. तो निघून गेल्यानंतर मात्र दामिनी त्याच्या धमकीला खूप घाबरलेली असते.